नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप हिरापुरे। आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश म्हणजे अ, 3 जानेवारी 2025ला आपल्या बुरड बांधव सानगडी, साकोली, लाखांदूर, बारवा, पवनी येथील मुन्नाजी गराडे, सुनीलजी नागापुरे, अशोकजी हिरापुरे, त्याचबरोबर मोहनजी ठाकरे, गुलाबजी नागापुरे, नंदूजी बोरकर आणि विलासजी बोरकर हे सर्व बुरड बांधव आपल्या समस्या मांडण्यासाठी वन विभागाच्या मुख्य वन संरक्षक अधिकारी श्री लक्ष्मी मॅडम यांच्याकडे आलेले होते आणि अखिल भारतीय बुरुड समाज संस्थेतर्फे मागील महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभामध्ये उपस्थित असलेले कांबडी सर यांच्या समोरसुद्धा या समस्या मांडल्या गेलेल्या होत्या आणि त्यांनी शब्द दिला होता की आपण नागपूरला या मुख्य वन संरक्षक अधिकारी आहेत त्यांची भेट घेऊ आणि त्यांच्यापुढे ह्या समस्या बुरड समाजाच्या मांडू आणि याच्यातून काही मार्ग निघत असेल तर त्यासाठी प्रयत्न करू। त्याचाच हा पुढचा टप्पा म्हणून 3 जानेवारी 2025ला सर्व समाज बांधव नागपूर येथे आलेले होते आणि त्यांच्यासोबत अखिल भारतीय बुरुड समाज संस्थेचे सदस्य अजयजी बोरकर आणि मी स्वतः त्यांच्यासोबत उपस्थित होतो आणि हे सर्व समाज बांधवांना वन विभागाच्या मुख्य वन संरक्षक अधिकारी लक्ष्मी मॅडमकडे भेट घेऊन त्यांना आमच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि खरी समस्या म्हणजे मागील काही महिन्यांपासून आपल्या बुरुड समाजाला हिरवा बांबू मिळत नव्हता आणि त्याच्यामुळे बांबूवरती जे उदरनिर्वाह आहे आपल्या समाजाचा तर तो एक मोठा यक्षप्रश्न बुरुड समाजासमोर उत्पन्न झालेला होता आणि त्या संदर्भातच आम्ही लक्ष्मी मॅडमला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या सर्वांनी मिळून आणि एक निवेदन पण दिलं की आम्हाला जो आमच्या हक्काचा हिरवा बांबू आहे तो मिळण्यात यावा, उपलब्ध करून देण्यात यावा। सर्व समाज बांधवांनी वारंवार स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेटून ही समस्या सांगितली, परंतु त्यांच्याकडून कुठलाही मार्ग मिळत नव्हता किंवा उत्तर मिळत नसल्यामुळे मुख्य वन संरक्षक अधिकारी लक्ष्मी मॅडमकडे आम्हाला जायची वेळ आली आणि मॅडमसमोर हा मुद्दा आम्ही मांडला आणि मॅडमनी पण म्हटलं की हे तांत्रिक कारणामुळे केंद्र शासनाकडून बांबू कटाईवरती बंदी आलेली आहे, तरीसुद्धा हा तुमचा जो काही प्रश्न आहे तो येत्या 10-15 दिवसामध्ये मी मीटिंगमध्ये मांडणार आहे आणि त्यांनी याच्यावरती तोडगा काढण्याचा विश्वास सर्वांना दिला। यानंतर मग आम्ही बांबू डेव्हलपमेंट बोर्ड जे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नागपूर येथे चालू आहे त्या महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डचं वर्कशॉप आहे सेमिनरी हिलला, तर सर्व समाज बांधवांच्या सोबत आम्ही त्या वर्कशॉपला भेट दिली। त्यासाठी वन विभागाचे DFO माडभुशी साहेब यांच्या सहकार्याने आम्हाला त्या वर्कशॉपला व्हिजिट करता आली आणि वर्कशॉपमध्ये आम्ही गेल्यानंतर जे अनुभव आले आणि त्याचबरोबर बांबू डेव्हलपमेंट बोर्डचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत कल्याण कुमार सर त्यांच्याशी बोलूनसुद्धा अनेक अशा गोष्टी, अनेक अशा योजनांची माहिती आम्हाला त्यांच्याकडून मिळाली की जेणेकरून त्या माहितीच्या आधारे जर का आपण म्हणजे इम्प्लिमेंटेशन केलं आपल्या बुरुड समाजामध्ये तर नक्कीच बुरुड समाजासाठी हे संजीवनी ठरेल अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्या सर्वांसोबत डिटेलमध्ये शेअर करायचं होतं, म्हणून या उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा आम्ही सेमिनरी हिल इथे असलेला बांबू वर्कशॉप स्टेशन आहे तर तिथे आम्ही भेट दिली आणि सर्व समाज बांधवांनी तिथल्या वेगवेगळ्या बांबूपासून बनवलेल्या वस्तू खूप काटेकोरपणे बघितल्या
मग त्या चेअर असो की नाईट लॅम्प्स असो, तशा विविध बांबूपासून बनवलेल्या तिथे वस्तू ठेवलेल्या होत्या आणि त्या ठेवलेल्या वस्तूंना आमचे समाज बांधव बघत असताना त्यांना मनामध्ये कुठेतरी असं वाटलं की बुवा ह्या वस्तू तर आम्ही स्वतःसुद्धा बनवतो विदाऊट ट्रेनिंगनी आणि ह्या काही खूप मोठ्या डिफिकल्ट जॉब नाही. आणि तिथे आल्यानंतर मग तिथे आम्ही जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स मोठ्या तिथे उपलब्ध होत्या. त्या प्रत्येक मशीन काटेकोरपणे आपल्या समाज बांधवांनी बघून घेतलं की बा ते कशी चालते, कसं ऑपरेशन त्याचा असतो आणि त्याचं ॲप्लिकेशन काय, त्या मशीनपासून काय नेमकं ते प्रोड्यूस करतात बांबूपासून. ह्या सर्वांची माहिती घेत आम्ही प्रत्येक मशीनला आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि सोबतच त्याच वर्कशॉपमध्ये बरेच म्हणजे लोक ॲज ए कारागीर म्हणून किंवा क्राफ्ट्समन म्हणून काम करत होते, कार्यरत होते. ते आपापले बांबूपासून वेगवेगळ्या नक्षीदार वस्तू तयार करत होते. तेव्हा मी सहज तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे काय डेली वेजेसवर आहेत का की काय? तर ते म्हणाले की नाही सर, हे आमचे एम्प्लॉई आहेत, यांना 20 ते 25 हजार रुपये मंथली आम्ही सॅलरी देतो आणि 10 ते 5 या कालावधीमध्ये ते इथे येतात आणि आम्ही सांगितलेले जे काही बांबूपासून आर्टिकल्स आहेत ते इथे बनवतात. ही गोष्ट ऐकल्यानंतर आमचे सर्व समाज बांधव सुद्धा थोडे म्हणजे विचार करायला लागले आणि तिथे मग आम्ही विचारपूस केलं की इथे जे हे काम करणारे लोक आहेत तर हे काही पारंपरिक व्यवसाय करणारे लोक आहेत की काय? तर त्यांच्यातून आम्हाला असं माहिती मिळाली की काही मुस्लिम लोक आहे, काही कुणबी आहे, काही माडी आहे, असे इतर अनेक जातीच्या मागासवर्गीय याच्यातून आलेले जे लोक आहेत ते तिथे आज कार्यरत आहेत. परंतु मोठी शोकांतिका म्हणजे काय की बांबूपासून ज्या काही बांबू आर्टिकल्स बनवल्या जात आहेत त्या ठिकाणी बुरुड समाजाचा आम्हाला एकही कारागीर तिथे उपलब्ध दिसलेला नाही. हे बुरुड समाजासाठी खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. आपण बांबू डेव्हलपमेंट बोर्ड यांना दोष देणे काही योग्य नाही. तर हे चित्र आपल्यासमोर डोळ्यासमोर येण्याचं मागचं कारण काय? तर आपलं जे बुरुड समाज आहे तो बुरुड समाज आपल्या गावापासून दूर जायला अजूनही तयारच नाही आहे, गाव सोडायलाच तयार नाही. आज ते कितीतरी मनसर, कामठी, काटोल इकडेचे जे व्यक्ती आहेत ते आज त्या महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड अंतर्गत चालत असलेला हा जो बांबू आर्टिकल बनवण्याचा जो वर्कशॉप आहे तिथे ते कार्यरत आहेत. ते आपलं गाव सोडून इथे कार्य करत आहेत आणि त्यांना 20 ते 25 हजार रुपये मंथली मिळतो आहे. आणि आपण मात्र बुरुड समाजातील जे नवीन पिढी आहे ते नवीन पिढी 10वी 12वी शिकलेले मुलं ते फक्त गावातच बसून आहेत. ते गाव सोडायला अजूनही तयार नाहीत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या चुकींमुळे तिथे इतर समाजातील लोकांना संधी मिळत गेलेली आहे आणि खऱ्या अर्थाने तिथे बुरुड समाजाचे लोक असायला हवे होते. परंतु आपणच पुढाकार घेत नाहीत किंवा आपणच पुढे जायला धजावत नाहीत. आपण निरुत्साहीपणाने वागतो. यामुळे आपल्याला तिथे संधी मिळाली नाही आणि ही खरंच गंभीर बाब आहे. अशा प्रकारे जर आपण निरुत्साही राहत गेलो, अशा प्रकारे आपण जर हिंमतच केली नाही तर आपला बुरुड समाज किंवा आपली नवीन पिढी कशी प्रगती पथावर जाईल हा एक मोठा यक्षप्रश्न आमच्यासारख्या लोकांच्या मनामध्ये येतो वारंवार. कारण की या समाजाला एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जे कार्य सुरू केलेले आहे किंवा या समाजाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जी आमची धडपड आहे तर ही धडपड फक्त केवळ असून चालणार नाही, तर समाजातील जे काही समाज बांधव आहेत, नवीन पिढी आहे, जर ते शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकत नाहीत तर कदाचित या शासकीय ज्या काही योजना आहेत किंवा हे जे काही वर्कशॉपसारख्या ठिकाणी क्राफ्ट्समन म्हणून कामाची संधी आहे
या तरी ठिकाणी त्यांनी म्हणजे काम करायसाठी पुढे येण्याची गरज आहे, परंतु हे येताना दिसत नाही. ही खूप मोठी चिंतेची बाब आहे आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून. आणि खरं तर हे सर्व बघितल्यानंतर माझ्यासोबत जे उपस्थित 4-5 गावचे जे काही आपले बुरड समाज बांधव होते, ते सुद्धा नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होती की बा आपण का नाही इथे येऊ शकलो. आपण एखादा आपला मुलगा सपोज इथे आलं असतं तर ते 25,000 रुपयामध्ये 5,000ची जरी रूम केली तरी पण त्यांचा उदरनिर्वाह तर ते चांगल्याने होऊ शकतो. एक प्रतिष्ठासुद्धा त्यांना प्राप्त झाली असती किंवा महाराष्ट्र शासनाच्या वर्कशॉपमध्ये क्राफ्ट्समन म्हणून या पदावरती काम करत आहेत. एवढं तर तेवढं म्हणजे त्यांना शक्य झालं असतं. परंतु आतापर्यंत एकही व्यक्ती त्या बुरुड समाजाचा तिथे काम करताना दिसत नाही. मात्र इतर समाजाचे, इतर जातीचे लोक तिथे काम करतात. याच्या अर्थाने इतर समाजाच्या लोकांमध्ये अवेअरनेस आहे. इतर समाजाच्या लोकांमध्ये धडपडण्याची जे काही वृत्ती आहे, ती वृत्ती आपल्या बुरड समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, काही वर्षापूर्वी मी चंद्रपूर येथील चिचपल्ली इथे सुद्धा इन्फॉर्मेशन घेतली. तिथे सुद्धा बुरुड समाजाचं कुणीही व्यक्ती काम करताना दिसत नव्हतं. म्हणजे शासनाने ह्या बांबू डेव्हलपमेंट बोर्डच्या अंतर्गत विविध संस्था स्थापित केलेल्या आहे. इवन गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत गडचुली इथे सुद्धा एक संस्था स्थापन केलेली आहे. पण या कुठल्याही सेंटरमध्ये बुरुड समाजाचा एकही व्यक्ती काम करताना दिसत नाही किंवा काम करण्यास तयारसुद्धा दिसत नाही. ही खरं तर मोठी शोकांतिका आहे आणि ही आपली मानसिकता आपल्या समाजातील नवीन पिढीनी आणि आपल्या ज्येष्ठ लोकांनीसुद्धा बदलण्याची गरज आहे असं मला वाटते. आणि आमच्या सोबत जे काही लोक आले होते, समाज बांधव आले होते आपले, त्यांच्यासोबतच मी तिथल्या अधिकाऱ्यांना मी म्हटलं तुम्हाला जर त्यांना विचारायचं असेल तर नक्कीच त्यांना विचारा. मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला मी सर्वांचे नावं सांगितलेले आहे. मुन्नाजी गराडे, अशोकजी हिरापुरे यासारखे असे 7-8 लोक जे आमच्यासोबत होते, त्यांच्यासमोर मी अधिकाऱ्यांना म्हणालो की यापुढे जर का तुमच्याकडे असं क्राफ्ट्समन म्हणून वॅकन्सी असेल तर मला कम्युनिकेट करा. आणि माझ्या समाजाचे कमीत कमी बुरुड समाजाचे तुम्ही 4-5-10 लोक जरी तिथे घेतलेत तर एक आम्हाला आनंद होईल आणि आमच्या समाजासाठी एक ते चांगली सुरुवात होईल. आणि माझ्या समाजाचे जे 10 ते 12 लोक तिथे जर तुम्ही रिक्रूट केलं आणि ते तिथे काम करायला लागलेत तर मग ते काही सुट्ट्यांमध्ये म्हणा किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे गावाकडे जातील आपापल्या, तर त्या गावातील लोकांमध्ये ते मॅसेज जाईल आणि तिथून बुरुड समाजाचे इतर समाज बांधव हे प्रेरित होतील. या उद्देशाने त्या अधिकाऱ्यांना मी या संदर्भात बोललेलो आहे. तर या फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये तिथे जर जागा निघाल्यात तर ते म्हणाले मला की नक्की सर मी तुम्हाला कळवेल आणि तुमच्या समाजाचे पण लोक आम्ही इथे नक्की घेऊ. मी त्यांना हे आश्वासित केलं की बा हे जे इतर समाजाचे लोक इथे येऊन काम करतायत ते आता पर्यायी म्हणजे तुम्हाला म्हणजे कुणी बुरुड समाजाचे कुणीही व्यक्ती मिळाले नाही म्हणून तुम्ही त्यांना स्वीकारलं. परंतु बुरुड समाजाच्या व्यक्तींना जर त्या ठिकाणी तुम्ही क्राफ्ट्समन म्हणून आणि कारागीर म्हणून जर तुम्ही घेतलं तर नक्कीच आता जे काही वस्तू तुम्ही तयार करत आहेत त्यामध्ये अजून फाईन आणि अजून नाविन्यपूर्ण वस्तू तयार करण्यास तुम्हाला नक्की मदत होईल. कारण की बुरुड समाज हा वडिलोपार्जित हा बांबू कामावरती अवलंबून आहे आणि बांबू काम करण्याचं त्यांचं जे कसब आहे, कौशल्य आहे, हे इतर समाज बांधवांपेक्षा नक्कीच चांगलं आहे. तर अशा समाज बांधवांना जर तुम्ही या कारागीर म्हणून घेतलं तर नक्की तुम्हाला खूप चांगल्या वस्तू आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू तुम्हाला बनवता येतील. हा विश्वास मी त्यांना निर्माण करून दिलं. परंतु आमच्यासारखे माणसं फक्त तुम्हाला मदत करू शकतात, परंतु समाजाला पुढे न्यायचं म्हटलं तर आम्ही जे काही सांगतोय, आम्ही जे काही प्रयत्न करतो, या प्रयत्नाला यश तेव्हाच येईल जेव्हा आपल्या समाजातील सामान्य लोक, नवीन पिढी हे प्रतिसाद देतील आणि ते लोक पुढे येतील ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी. तर खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची प्रगती होऊ शकेल. आणि इथे नवीन ज्या मशीन्स आहेत त्या मशीन्ससुद्धा बांबू डेव्हलपमेंट बोर्डच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी उपलब्ध करून देऊ शकतात, इथपर्यंत त्यांनी बोललेले आहे.
त्यानंतर आम्ही तिथून न्यू कॉटल नाका इथे बांबू डेव्हलपमेंट, महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डचं डायरेक्टर ऑफिस आहे, तर तिथेसुद्धा आम्ही गेलो. तिथे भेट दिल्यानंतर तिथले DFO जे आहेत माडभूषी साहेब, ते आपल्या तडोदीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण इन्व्हाइट केलं होतं, आले होते आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही माझ्या ऑफिसला या, मला बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी सांगायच्या आहेत आणि तुम्हाला ते नक्कीच मदतीच्या होतील. आणि आम्ही सर्व लोक तिथे गेलो आणि त्यांच्या कॅबिनमध्ये सर्व 8-10 लोकांना त्यांनी बसण्याची व्यवस्था करून दिली. त्या ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर त्या ऑफिसच्या प्रत्येक गोष्ट हे बांबूपासून बनवल्या गेलेली होती, हे याची प्रतीची आम्हाला आली. त्याच्या बसण्याची चेअर असो, त्यांच्या फ्लोरिंगची टाईल्स असो, प्रत्येक गोष्ट बांबूपासूनच बनवण्यात आलेली आहे आणि अशा आम्हाला तिथे चित्र दिसलं. आणि ते किती म्हणजे बांबूचं प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तत्पर आहेत हे त्यातून आपल्याला दिसून आलं. सरांनी आमच्या सर्व समाज बांधवांना बांबू डेव्हलपमेंट बोर्ड महाराष्ट्र शासनाचं यांच्या अंतर्गत कुठकुठले प्रोजेक्ट चालतात आणि कोणकोणत्या योजना आहेत, त्या योजना आपल्या बुरुड समाज बांधवासाठी कशा फायद्याच्या ठरू शकतात. आणि खरं तर त्यांनी असं म्हटलं की बा ह्या सर ज्या आमच्या योजना आहेत, ह्या योजना खऱ्या तर म्हणजे मागासवर्गीय म्हणजे प्रवर्गातील जे काही तुमच्यासारख्या बुरुड समाज आहे आणि तो बुरुड समाज हा मागे राहिलेला आहे, हा मागे राहिलेला समाजाला पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातूनच हा आमचा बोर्ड जो आहे हा नेहमी तत्पर राहतो. परंतु तुमचे समाज बांधव कधीही आतापर्यंत या आमच्या महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डला भेट दिली नाही किंवा आमच्याशी संपर्क केलेला नाही आणि त्यामुळे अजूनही कुठेही आपल्याला बुरुड बांधव आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठे काम करताना दिसत नाही. परंतु आम्हाला आज खुशी आहे की पहिल्यांदा का होईना परंतु 5-6 गावचे बुरुड बांधव तुमच्या माध्यमातून आमच्या ऑफिसपर्यंत पोहोचलेत आणि त्याचा आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद होत आहे असं त्यांनी आपली भावना व्यक्त केली. आणि आम्हा सर्वांना जवळजवळ 1 तासाचं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि माडभूषी साहेबांनी सांगितलं की पूर्ण जगामध्ये बांबू कुठे कुठे असतो, त्यामध्ये आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त बांबू आहे आणि त्या बांबूपासून वेगवेगळ्या ठिकाणी त्या बांबूचा कसा उपयोग होऊ शकतो. सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की बांबू शेती यावरती त्यांचा भर आहे आणि ज्या बुरुड बांधवांकडे जर हे असेल शेती असेल तर ते शेतीमध्ये आम्ही बांबूची शेती कशी करायची याचं आम्ही मार्गदर्शन करू, आम्ही ट्रेनिंग देऊ. ते ट्रेनिंग वगैरे सर्व फ्रीमध्ये असेल. तुम्ही जर आम्हाला आरमोरीला किंवा सानगडीला इथे बोलावलं ट्रेनिंगसाठी तरी आम्ही स्वतः स्वखर्चाने येऊ आणि तिथे आम्ही ट्रेनिंग देऊ आपल्या समाज बांधवांना की बांबू शेती कशी केल्या जाते. तुमच्या शेतीपर्यंत बांबूचे जे रोप आहेत ते आम्ही आमच्याकडून प्रोव्हाइड करू आणि ह्या सर्व शासकीय सबसिडीवरती चालणाऱ्या प्रोजेक्ट आहेत. या प्रोजेक्टच्या माध्यमातून जर तुम्ही बांबू लागवड केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल आणि तुमचा जो राहणीमान आहे तो उंचावण्यास मदत होईल. याच प्रकारचा विश्वास त्यांनी दिला. याचबरोबर त्यांनी बांबूपासून काय काय गोष्टी बनवू शकतो इथपर्यंत त्यांनी म्हणजे सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्वांना दाखवून दिलं की बांबू हा सर्वत्र उपयोगाचा आहे आणि तो एन्व्हायरमेंट फ्रेंडली असल्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या कन्सेप्टमध्ये बसत असल्यामुळे त्याचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे आणि भविष्यामध्ये ते वाढत चाललेलं आहे. त्यांनी एक नवीन कन्सेप्ट सांगितला की जे सोन्याचे दागदागिने असतात ज्या लेडीज यूज करतात ते दागदागिनेसुद्धा आपण बांबूपासून तयार करू शकतो आणि बांबूपासून तयार करणारे ते दागदागिने जे आहेत त्याला खरं तर बांबू ज्वेलरी म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि ते बांबू ज्वेलरी बनवण्यासाठी जे लागणारे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा साहित्य आहेत ते साहित्य IIT बॉम्बे येथील प्रोफेसर लोकांनी ते टूल किट तयार केलेली आहे आणि ते टूल किट पण त्यांनी दाखवली. त्या टूल किटच्या माध्यमातून
जे बांबूपासून ज्वेलरी कशी तयार करतात म्हणजे कानामध्ये घालण्यात येणारे जे काही दागदागिने आहेत, गळ्यामध्ये घालण्यात येणारे दागदागिने आहेत, नाकामध्ये घालण्यात येणारे दागदागिने आहेत, या प्रकारचे दागदागिने त्यांनी विविध एक्झाम्पल त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आम्हाला दाखवलं. आणि त्याचबरोबर त्यांनी एक म्हणजे उदाहरण पण दिलं की एक आसामच्या मॅडम आहेत की त्या बांबू हस्तकलेच्या डायरेक्टर आहेत तिथे, आणि बांबू हस्तकलेच्या माध्यमातून ते बांबूपासून ज्वेलरी तयार करतात. आणि त्या ज्वेलरी त्या परिधान करून कुठेतरी एका दौऱ्यावर जात असताना एअरपोर्टला त्या गेल्यात, आणि एअरपोर्टवरती एक फॉरेनरनी त्यांना विचारलं, म्हणजे बघितलं, तर बरेच लोक त्यांच्याकडे असं बघत होते की हे एक नाविन्यपूर्ण त्यांनी सर्व परिधान केलेलं आहे. बांबूपासून असलेले कानातील, नाकातील आणि गळ्यातील जे हार वगैरे आहे ते सुद्धा बांबूपासून एकदम अतिशय सुरेख असं बनवलेलं ते घातलेलं असल्यामुळे सर्वांच्याच लक्ष जे आहे त्या मॅडमकडे जात होत्या. आणि त्यातूनच एक फॉरेनरनी त्यांना कानातलं जे काही दागिनं होतं बांबूपासून बनवलेलं त्याची किंमत विचारायला लागलेत. आणि त्यांना $50 सांगितलं. आणि $50 किंमत सांगितल्यानंतर त्या फॉरेनरनी रिक्वेस्ट केली की मला ह्या मिळू शकतील का, आणि त्यांनी त्या कानातील जे दागिने आहे ते त्यांना दिलं. $50 म्हणजे काय, तर या छोट्या छोट्या ज्या दागिना बांबूपासून बनवलेल्या त्या दागिन्यांची किंमत $50 म्हणजे जवळजवळ 4,000-4,500 रुपये होतो. आणि ती 4,500-4,000 रुपयाची म्हणजे त्यांना तिथे छोट्याशा त्या बांबूपासूनच्या वस्तू म्हणजे कानातल्या वस्तूंमुळे त्यांना 4,000 रुपये मिळाले. त्या फॉरेनरनी दिली आणि ते वस्तू घेऊन गेली. म्हणजे हे सांगायचं म्हणजे सांगायच्या मागची भूमिका म्हणजे काय की बांबूपासून इतक्या प्रकारच्या वस्तू बनवता येऊ शकतात की त्याला खूप डिमांड आहे, आणि त्याला चांगलं मार्केट पण अवेलेबल होऊ शकतो. आणि जे पारंपरिक आपण सुपर टोपल्या वगैरे बनवतो हे तर बनवू, परंतु सोबत जर तुम्ही या मशीन्सचा यूज करून, या टूल बॉक्सचा यूज करून जर अशा प्रकारचं बांबू ज्वेलरी तयार केलं किंवा बांबूचे वेगवेगळे आर्टिकल्स तयार केले तर नक्की त्याच्यामधून आपल्याला मिळकत जे आहे खूप पटीने वाढणार आहे. आणि आपलं जे काही राहणीमान आहे तो उंचावेल, आपलं आर्थिक प्रगती आपल्या बुरुड समाजाची साधता येऊ शकेल. या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं इन्फॉर्मेशन त्यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मागच्या 10 वर्षामध्ये 2010 पासून ते 2024 पर्यंत अगरबत्तीचा उद्योगाचा त्यांनी प्रोजेक्ट चालवला, आणि त्या अगरबत्तीच्या उद्योगामधून जवळपास 33,000 कोटी इतका म्हणजे रेव्हन्यू जनरेट झाला त्यांच्या डिपार्टमेंटकडे. आणि अगरबत्ती प्रोडक्शनच्या त्या युनिटमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती जवळपास त्यांना सॅलरी म्हणून 950 कोटीपर्यंत सॅलरी त्यांना आतापर्यंत 10 वर्षामध्ये देण्यात आली. इतक्या मोठ्या अमाऊंटमध्ये अगरबत्तीच्या उद्योगातून आपल्याला मिळकत मिळू शकते, ही बाब आमच्या लक्षात त्यांच्या प्रेझेंटेशनमधून आली. कुठलाही उद्योग असो हा काही छोटा किंवा मोठा नाही मित्रांनो, तर आपण तो उद्योग पुढे सुरू करायसाठी एक जे हिंमत लागते, एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास लागतो, तो आत्मविश्वास आपल्याला कुठेतरी निर्माण स्वतःमध्ये करण्याची गरज आहे. आणि जर तो आत्मविश्वासाने आपण जो उद्योग पुढे सुरू करू तर नक्की त्याच्यामध्ये आपण जर मेहनत घेतली, आपण जर त्या उद्योगामध्ये इन्व्हॉल्व होऊन आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये यश मिळू शकेल, असं मला नक्की विश्वास वाटतो. जर इतर समाजाचे लोक हे बांबूपासून उद्योग सुरू केलं तर त्याच्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळत आहे, तर मग त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या बुरुड समाज बांधवांनी जर हे सुरू केलं तर यामध्ये यश मिळणार नाही असं होऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये यश मिळेल ना, परंतु आपण जेवढी मेहनत पारंपरिक व्यवसायामध्ये करतो तेवढीच मेहनत जर आपण नाविन्यपूर्ण आर्टिकल्स बनवण्यामध्ये जर केलं तर नक्की त्यामधून आपले मिळकत जी आहे ते नक्की चांगली वाढू शकेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो माडगुळशी साहेबांनी एक अजून पुन्हा उदाहरण, खूप चांगलं उदाहरण त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलं, आणि ते म्हणजे वडसा देसाईगंज येथे
कार्यरत असलेले जे बांबू आर्टिकल्सचं सेंटर आहे, त्या सेंटरची त्यांनी इतिहास सांगितलं। त्यामध्ये आपल्या सर्वांना परिचित असेल कदाचित वडसा आणि देसाईगंज, ब्रह्मपुरी या ठिकाणचे जे काही बुरुड बांधव आहेत ते ओळखतात पण त्यांना जे गजबिये म्हणून आहेत तिथे, ते गजबिये तिथे बांबू आर्टिकल्स बनवतात। खरं तर गजबिये हे बुरुड समाजाचे नाही, परंतु आपल्या सर्वांना माहिती असेल की वडसातील स्वप्नील हांडे यांच्या आईसुद्धा तिथे कारागीर म्हणून जात होत्या, कामाला जात होत्या। तर गजबिये यांनी काय केलं की आपल्या बुरुड समाजातील बऱ्याच लोकांना तिथे एकत्र आणून त्यांनी सांगितलेले जे काही बांबूपासूनच्या हस्तकला आहे त्यांची ट्रेनिंग दिली त्यांना, आणि ते विविध वस्तू त्यांच्याकडून बनवून घेतात आणि आपले समाज बांधव त्या व्यक्तीकडे रोजीनी जात होते आणि त्या रोजीनी त्या व्यक्तींना बोलवून त्यांनी बरेच असे आर्टिकल्स ते बनवायचे आणि ह्याच महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड यांना ते विकायचे। आणि यातूनच मागील 10 वर्षामध्ये त्यांनी इतकी प्रगती केलेली आहे की आज ते त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये, माडगुळशी साहेबांच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी त्यांचं फोटो दाखवलं आणि त्या व्यक्तीबद्दल त्यांनी खूप तारीफ केली की बा गजबिये साहेबांनी इतकं चांगली प्रगती केली आहे याच्यामध्ये की आपल्या बुरुड बांधवांना ते तिथे कारागीर म्हणून घेऊन त्यांनी त्यांच्याकडून हे आर्टिकल्स बनवून घेतलेत। पण त्याचा फायदा जास्तीत जास्त गजबिये साहेबांना झाला, आपल्या बुरुड बांधवांना झाला का? बुरुड बांधव तिथे रोजीनी जातात। पण माझं म्हणणं आहे की बुरुड बांधवांमध्ये त्या गजबिये साहेबांच्या ठिकाणी किंवा गजबियेच्या ठिकाणी आपला बुरुड बांधवाचा एक माणूस का होऊ शकत नाही? तो का पुढाकार घेऊ शकत नाही अशा प्रकारचं उद्योग उभारायसाठी? आणि तो स्वतः आपल्या समाजातल्या लोकांना एकत्र आणून तो पुढे चांगलं काहीतरी करू शकतो ना। तर आज त्या गजबिये साहेबांना महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाच्या माध्यमातून लाखोचं अनुदान मिळालं आणि मोठं शेड बनवून देण्यात आलं। त्याला सर्व मोठ्या मोठ्या मशिनरी बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने त्याला उपलब्ध करून दिल्यात आणि ते आज खूप मोठ्या लेवलनी हे सर्व आर्टिकल्स बनवतात आणि त्यांना त्याच्यातून त्यांचं आर्थिक स्रोत निर्माण झालेला आहे। तर हे सर्व इतर समाजाचे लोक महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाच्या माध्यमातून इतकी प्रगती साधत आहेत आणि आपल्या बुरुड समाजातल्या लोकांना काय प्रॉब्लेम झाला आहे मला हेच कळत नाही। आमच्यासारखे लोक आहेत ना तुमच्या पाठीशी, आमच्यासारखे लोक आहेत ना तुम्हाला त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, आमच्यासारखे लोक आहेत ना त्या योजनांची इन्फॉर्मेशन देण्यासाठी। मग तुम्ही पुढे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे कुठेही काहीच करू शकत नाही आपण। आज तुम्ही जर पुढे आले तर तुमच्यासोबत नेहमी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून ज्या साहेबांना भेटायचं आहे, ज्या अधिकाऱ्याला भेटायचं आहे, ज्या ऑफिसला आपल्याला व्हिजिट करायचे आहे, तर मी तुम्हाला विश्वास देतो की अखिल भारतीय बुरुड समाज संस्था हे तुमच्या पाठीशी नेहमी आहे। आमचा मूळ उद्देशच हे आहे की आपला बुरुड समाज प्रगतीपथावर जावं, त्याची आर्थिक स्तर जे आहे ते वाढवावं, त्यांचं शैक्षणिक स्तर वाढावं, त्याचं वैचारिक स्तर वाढावं। या उद्देशानेच आपण हे अखिल भारतीय बुरुड समाज संस्थेच्या माध्यमातून काम करत आहोत आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी असताना आम्हाला कुठेतरी असं वाटते की म्हणजे बुरुड समाज बांधवच पुढे येत नाहीत, तर मग आम्ही करायचं काय? शेवटी हे सर्व तुमच्यासाठी आम्ही करत आहोत, परंतु तुम्हीसुद्धा तेवढंच प्रतिसाद देण्याची आज गरज आहे मित्रांनो। आणि त्या गजबिये सारख्या व्यक्तीच्या ठिकाणी आज आपल्या बुरुड समाजाचे व्यक्ती तयार व्हायला पाहिजेत, त्यांनी हे प्रोजेक्ट घ्यायला पाहिजेत। आणि त्यांनी सांगितलं, माडगुळशी साहेबांनी सांगितलं की गजबिये साहेब जेव्हा त्यांना वडसाला असताना भेटायला आले होते त्यावेळेस त्यांच्याकडे कुठेही जागा उपलब्ध नव्हती, कुठेही काहीही सोर्स नव्हतं। फक्त माडगुळशी साहेबांना त्यांनी सांगितलं की सर मला असं कल्पना आहे, बांबूपासून आपल्याला काही आर्टिकल्स बनवायचे आहे, यासाठी मला तुमच्या ऑफिसची गरज आहे। तर ते सांगत होते की माडगुळशी साहेब की त्यांनी वन विभागाचं एक पडकं शेड होतं, त्या शेडमध्ये त्यांनी डागडुजी करून त्यांना दुरुस्त करून त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला। आज त्यांना मोठं शेड बनवून दिलं बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने आणि त्याचबरोबर
मोठ्या स्वरूपामध्ये तिथे आता वस्तू प्रोड्यूस होतात आणि त्यांच्या वस्तू बांबू डेव्हलपमेंट बोर्ड हा विकत घेतो आणि इतर ठिकाणी एक्झिबिशनमध्ये घेऊन जातो आणि विकतो। या प्रकारचं जर उद्योगधंदा आपल्या बुरुड समाज बांधव नाही करू शकत का? आपल्या बुरुड समाजामध्ये ही कॅपॅबिलिटी नाही आहे का? यासाठी असं कोणतं मोठी गोष्ट लागत आहे? परंतु यामध्ये एकच गोष्ट आम्हाला म्हणजे सांगायची आहे किंवा यामध्ये आपल्या बुरुड समाजामध्ये जो निरुत्साहीपणा आहे, तो निरुत्साहीपणा आपल्याला झिटकारण्याची गरज आहे मित्रांनो। आपली नवीन पिढी तरी कमीत कमी यामध्ये यायला पाहिजे ना। जे जुनी पिढी आहे ते नाही येत ठीक आहे, परंतु तुम्ही आपल्या मुलांना तरी कमीत कमी अशा प्रकारे जिद्दीने पुढे जाण्यासाठी म्हणजे सांगा ना। तुमचे मुलं 12वी आहे, ग्रॅज्युएट आहे, नोकरी करत नाही आहेत, नोकरीमध्ये प्रयत्न करत आहेत पण मिळत नाही आहेत, तर कमीत कमी असे उद्योजक तर आपण निर्माण करू शकू ना आणि या माध्यमातून सुद्धा त्यांचं प्रगती साधू शकता येईल आपल्याला। आम्ही लोक तुमच्यासोबत आहोत ना। मग तुम्ही पुढे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कसं आपल्याला हे करता येईल? त्यासाठी याच्याबद्दल गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे मित्रांनो। आणि आमच्यासोबत जे 8ही बुरुड समाज बांधव आलेले होते त्यांनासुद्धा मी हेच सांगितलं की तुम्ही आपापल्या गावामध्ये जाऊन या गोष्टीचं प्रचार आणि प्रसार करा आणि तुमच्यामधून जर कोणी तयार होत असेल तर तुम्हीसुद्धा एखादा प्रोजेक्ट घ्या। या प्रकारचं आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि अशा प्रकारच्या अनेक विविध असे ॲप्लिकेशन्स बांबूपासून त्यांनी सांगितलं। जे कार वगैरेमध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन जो आहे, एअर प्युरिफायर म्हणून ते बॅगसुद्धा बांबूपासून बनवतात। बांबूपासून कपडे बनवण्याचं पण कौशल्य म्हणजे ते देऊ शकतात। बांबूपासून मोठ्या मोठ्या फार्म हाऊस तयार करू शकतात। पूर्वीच्या काळामध्ये बांबू उपलब्ध नसल्यामुळे युरोप कंट्रीमध्ये स्लॅब बनवताना स्टीलच्या रॉड्स किंवा आपण सलाकी म्हणतो ते यूज करण्यात आलेलं होतं। परंतु आजच्या काळामध्ये जे IIT आहे, VNIT आहे, इथल्या प्रोफेसरच्या माध्यमातून त्यांनी हा एक्सपेरिमेंट केलं आणि स्टीलच्या रॉडच्या ऐवजी जर बांबू आपण यूज केला स्लॅब वगैरे बनवण्यात, घर बांधकामामध्ये, तर तो अधिक जास्त सस्टेनेबल ठरतो आणि एन्व्हायरमेंटली फ्रेंडली ठरतो आणि त्याची डिमांड आता वाढत आहे। आपण सर्वजण मोठमोठ्या हॉटेलमध्ये आपण जेव्हा बघतो सिटीमध्ये तर तुम्हाला कळेल की प्रत्येक हॉटेलमध्ये आता बसायला चेअर जे आहेत त्या बांबूपासून बनवलेल्या असतात। टेबल जो आहे तो बांबूपासून बनवलेला असतो। खूप मोठे फार्म हाऊस जे आहेत ते बांबूपासून बनवलेले असतात। तर येणाऱ्या भविष्यामध्ये माडगुंसी साहेब सांगत होते की येणाऱ्या भविष्यामध्ये बांबूला बरेच म्हणजे डिमांड वाढणार आहे आणि त्या उद्देशाने तुमचा समाज म्हणजे बुरुड समाज हा जर या गोष्टी शिकून घेतलं तर नक्की त्याला फायदा होईल। मी त्यांना बोलताना सांगितलं की आमच्या समाजामध्ये काही समाज बांधव घर बांधकाम करतात, बेलदारकी करतात आणि घर बांधकामाचे जे ठेकेदार आहेत तर ते जर आम्ही आणून दिलो 4-5 लोक तर त्यांना ते तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता का? तर ते म्हणाले की हो बिलकुल, तुम्ही 4-5 जण तसे घेऊन या, त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ आणि VNITचे जे सिव्हिल इंजिनियर डिपार्टमेंटचे प्रोफेसर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना ट्रेन करू की बांबूपासून फार्म हाऊस कसं तयार करायचं, बांबूपासून घर कसं तयार करायचं, याचे त्यांनी आम्हाला प्रात्यक्षिक दाखवले की बांबूपासून जे मोठे मोठे पिलर्स वगैरे हे ते तयार केलेले आहेत ते सुद्धा आम्हाला तिथे बघायला मिळालं। आणि ते बघितल्यानंतर असं कुठेतरी वाटतो की जर का आपण ह्या नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्या बुरुड समाजाने स्वीकारलं तर नक्कीच यातून आपल्या बुरुड समाजाची प्रगती साधता येऊ शकेल। परंतु याला गरज आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या साथीची, आपल्या सर्वांनी पुढाकार घेण्याची, तरच ह्या सर्व गोष्टी शक्य होऊ शकतात। त्याचबरोबर त्यांनी काही चेअर्स दाखवल्यात आम्हाला की एक चेअर तर त्यांनी 40,000 रुपयाला विकली आणि उपस्थित असलेले जे समाज बांधव आहेत त्यांना तुम्ही विचारा की ते चेअर अशी खूप काही कठीण नव्हती बनवायला आपल्या समाजातील लोकांना। अशा चेअर बनवणे अगदी सोपं आहे, त्याच्यापेक्षा कठीण गोष्टी तुम्ही बनवताय, धुटी बनवताय, बेनवे बनवताय, हारे बनवताय, बिडवे बनवताय, गंपा बनवताय, सेनोडी बनवताय, एवढे मोठे सूप बनवताय, इतके म्हणजे कठीण गोष्टी आपण बनवतो। तिथे आम्ही बघितलं वर्कशॉपमध्ये जो सुपुली जे बघितलं आम्ही, तर त्या सुपुली आमच्या समाज बांधवांनी पाहिलं तर त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने आपला समाज बांधव बनवतो
आणि हे सर्व असताना आपण असं निरुत्साही आपल्या गावातल्या गावात बसून आपलं गरिबीतूनच आपलं आयुष्य तसंच रेंगाळत जगायचं, ही आपली वृत्ती कुठेतरी आपल्याला सोडावी लागेल मित्रांनो. आणि आपल्यामध्ये जिद्द निर्माण करावी लागेल. कमीत कमी येणारे तुमचे जे नवीन पिढी आहे, म्हणजे मुलं आहे, त्यांच्यामध्ये ही जिद्द निर्माण करा. ते तुम्ही जिद्द निर्माण करू शकत नसाल तर कमीत कमी त्या नवीन पिढीला आमच्याशी बोलायला तरी सांगा. आम्ही लोक त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण करू, आम्ही त्यांना प्रेरणा निर्माण करू. आणि खऱ्या अर्थाने जी नवीन पिढी आहे, कमीत कमी नवीन पिढीने सुद्धा तरी याच्यामध्ये जर म्हणजे शिरकाव केला तर आपल्या समाजामध्ये असे नवीन उद्योजक तयार होऊ शकतात आणि प्रत्येकाला काम मिळू शकतो मित्रांनो. आणि एवढंच नव्हे तर माडभुशी साहेबांशी चर्चा केल्यानंतर मग नंतर महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत कल्याण कुमार साहेब, त्यांच्यासोबतसुद्धा आमची मीटिंग झाली आणि जवळजवळ 2 तास त्यांनी आम्हाला वेळ दिला. खरं तर तेवढे मोठे अधिकारी म्हणजे आज महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र लेवलचे म्हणजे प्रिन्सिपल चीफ कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदावरती राहिलेले जे व्यक्तिमत्व आहे कल्याण कुमार साहेब, यांनी आम्हाला इतकं वेळ दिला, हे खूप साधीसुधी गोष्ट नाही मित्रांनो. इथे इतके मोठे अधिकारी आहेत की एखादी मीटिंग घ्यायला किंवा आपण भेटायला गेलो तर 5 मिनिटामध्ये ते मोकळे करू शकत होते, परंतु त्यांचीसुद्धा आत्मीयता आहे. ते यांना एवढी खुशी झाली की आज आमचा जो डिपार्टमेंट या समुदायासाठी काम करायला इच्छुक आहे, त्या समुदायाचे लोकच आम्हाला आतापर्यंत भेटले नाहीत. आणि इतर समाजाचे लोक तर आमच्याकडे येतात, आपलं प्रोजेक्ट घेतात आणि श्रीमंत लोक अजून श्रीमंत बनत आहेत म्हणत होते ते. कल्याण कुमार साहेब म्हणाले की श्रीमंत लोक अजून श्रीमंत बनत आहेत, परंतु तुमचा समाज जो गरीब आहे त्यांच्यासाठी आम्हाला कार्य करायचं आहे आणि तुमचं जे राहणीमान उंचावण्यासाठी आमचा खरं तर महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड कार्य करू इच्छित आहे म्हणे. परंतु तुम्ही पुढे येत नाहीत तर मग ते कसं काय शक्य होईल. आणि त्यांनी पण म्हणजे बऱ्याच योजना सांगितल्या आणि महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डचे जे डायरेक्टर आहेत कल्याण कुमार साहेब, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करताना त्यांनी काही 5 गोष्टी सांगितल्या की त्या 5 गोष्टीमध्ये ते तुम्हाला मदत करू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्यांना ज्यांना शेती आहे त्यांची एक लिस्ट तयार करा आणि ते लिस्ट घेऊन या माझ्याकडे. आपण त्यांना अर्ज भरून घेऊ आणि त्यांच्या शेतामध्ये बांबू लागवड करण्याची ट्रेनिंग देऊ आणि बांबू लागवड करून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे बांबू डेव्हलपमेंट बोर्डाच्या माध्यमातून मदत करू. आमचे अधिकारी येऊन तिथे तुम्हाला सर्व मदत करतील. त्याचबरोबर तुम्हाला बांबूचे रोपंसुद्धा टिश्यू कल्चरनी प्रोड्यूस केलेले रोपंसुद्धा आम्ही फ्रीमध्ये तुम्हाला देऊ. इथपर्यंत त्यांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की बा तुमच्याकडे स्वतःकडे जर शेती नसेल तर तुमच्या गावामधील एखाद्या व्यक्तीकडे शेती असेल तर त्याच्यासोबत तुम्ही बोला आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा की तुमच्या शेतामध्ये तुम्ही तुमचं पीक लावा, परंतु धुऱ्यांवरती सुद्धा आपण बांबू लावू शकतो. तर जर धुऱ्यावरती बांबू लावण्यासाठी जर तुम्ही कन्व्हिन्स केलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपण 100 ते 200 जरी बांबू लावले तरी पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यामध्ये सबसिडी आम्ही तुम्हाला देऊ आणि मदत करू, सर्वतोपरी मदत करू. या प्रकारचं त्यांनी योजनांची माहिती दिली. याचबरोबर त्यांनी सांगितलं की जे बांबूपासून हट आहेत किंवा बांबूपासून फार्म हाऊस आहेत हे तयार करण्यासाठी तुमच्या लोकांना ट्रेनिंग तुम्ही द्या किंवा आमच्याकडे घेऊन येऊ शकता. आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो VNITच्या प्रोफेसरच्या माध्यमातून. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काही लोकांना पारंगत केलं तर पुढे खूप डिमांड येणार आहे आणि बांबूपासून फार्म हाऊस आणि मोठे मोठे स्ट्रक्चर्स आपण डेव्हलप करणार आहोत आणि त्यामध्ये त्यांची नक्की गरज भासेल. तर यामध्ये कमीत कमी नवीन पिढीतील लोकांनी तरी पुढे यावं अशी आमची अपेक्षा आहे बुरुड समाजातील. तर खऱ्या अर्थाने पुढे आपल्याला प्रगती साधायला थोडंसं सोपं जाईल. हे सर्व सांगत असताना कल्याण कुमार साहेबांना मी सांगितलं की बा आमचे समाज बांधव विदाऊट ट्रेनिंगनी
खूप चांगले चांगले आर्टिकल्स तयार करतात आणि मोबाईलमध्ये आमच्याकडे जवळपास 100 ते 150 प्रकारचे आर्टिकल्स आरमोरी येथील आपले समाज बांधव बंडूजी गराडे यांनी तयार केलेले जे बांबूपासूनच्या जे आर्टिकल्सच्या जे फोटोग्राफ्स आहेत ते आमच्याकडे होते आणि ते फोटोग्राफ्स आम्ही कल्याण कुमार साहेबाला जेव्हा दाखवलं आणि त्यांनीसुद्धा एकूण एक फोटो व्यवस्थित काटेकोरपणे बघितलं आणि प्रत्येक फोटो गणित ते इतके आश्चर्यचकित झाले की ते म्हणाले की सर तुमच्या समाज बांधवमध्ये इतकं चांगलं टॅलेंट आहे की इतक्या चांगल्या प्रकारच्या इतक्या फाईन क्वालिटीच्या आर्टिकल्स बांबूपासून हे तयार करतात. खरं तर यांना ट्रेनिंगची सुद्धा गरज नाही, यांनी आम्हाला ट्रेनिंग द्यायला पाहिजे या प्रकारचं त्यांनी भाष्य केलं आणि ते म्हणाले की नाही याच्यातील बरेच असे जे ॲटम्स आहेत त्यामधील काही ॲटम मला जेवढे तुम्ही प्रोड्यूस कराल ते मी स्वतः महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डच्या माध्यमातून विकत घ्यायला तयार आहे इथपर्यंत ते बोललेत. आणि तुम्ही ते बंडूजी गराडे यांचे जे आर्टिकल्स बघितलं त्यावरून ते एवढे इम्प्रेस झाले की ते म्हणाले की सर इनको बोले मेरे ऑफिस में लेके आओ और मेरे से मिलवाओ और अपन इनको बोले 8 लाख रुपए का फंड दूसरे दिन ही देता हूँ बोले मैं और इनको एक इंडस्ट्री ओपन करवा के देंगे बोले अपन. तो इतक्या प्रकारची मदत करायला जेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एवढे मोठे अधिकारी आपल्याला तयार आहेत तेव्हा बुरुड समाजातील समाज बांधवांनी एक स्टेप पुढे टाकण्याची गरज आहे मित्रांनो आणि याच्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आणि मी माझ्या समाज बांधवांना पण म्हणालो आणि त्या कल्याण कुमार साहेबांना पण म्हणालो की या मीटिंगनंतर काही दिवसामध्ये 2-3 महिन्यामध्ये जर म्हणजे आमच्या समाज बांधवाच्या माध्यमातून 2 ते 3 प्रोजेक्ट आम्हाला तुम्ही द्या. आणि हे मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे अनेक असे प्रोजेक्ट्स आहेत. त्या प्रोजेक्टची लिस्टसुद्धा त्यांनी मला दिलेली आहे, ते मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करेनच. 200 लाख रुपये ते तुम्हाला देऊ शकतात सबसिडीवरती. इतके मोठे मोठे प्रोजेक्ट्सच्या स्कीम्स त्यांच्याकडे आहेत आज गव्हर्नमेंटच्या. हा जो बांबू आर्टिकल्सचा जो शॉप आहे आणि इंडस्ट्री आहे ते उभारण्यासाठी 15 लाखाचं त्यांचं ते प्रोजेक्ट आहे आणि त्या 15 लाखापैकी 8 लाख रुपये ते डायरेक्ट तुम्हाला देत आहेत आणि तुम्हाला बँकेकडून काही 3-4 लाख रुपयाचं लोन घ्यायचं आहे आणि म्हणजे शक्य होत नसेल तर लोन घ्यावं लागेल, अदरवाईज आपल्याकडे तेवढी असेल. जसं बंडूजी गराडे यांच्याकडे मला नाही वाटत की तो प्रॉब्लेम आहे. त्यांच्या मॅडम ऑलरेडी नायब तहसीलदार पदावरून रिटायर्ड झालेल्या होत्याच, तर त्यासुद्धा मी ते फोटोसुद्धा व्हिडिओसुद्धा दाखवलं त्यांना आणि त्यांना समजावून सांगितलं की म्हटलं सर ह्या त्यांच्या मिसेस आहेत आणि नायब तहसीलदार पदावरून आत्ता 2 वर्ष अगोदर त्या रिटायर्ड झाल्यात आणि त्यासुद्धा आता बांबू काम करत आहेत. ते बांबू काम करताना त्यांनी व्हिडिओ बघितलं आणि खरंच त्यांना इतकी खुशी झाली आणि ते अगदी असं बोललेत की बा तुम्ही यांना घेऊन या, आम्ही अर्ज भरून देऊ आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना फंड सँक्शन करून देऊ. इतक्या प्रकारचं आर्थिक मदत ते आपल्याला द्यायला तयार आहेत मित्रांनो. तर माझी स्वतःची इच्छा अशी आहे की कमीत कमी या मीटिंगनंतर आपल्या समाजामध्ये असे 2 ते 3 उद्योग जर उभारू शकलोत आपण महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डच्या माध्यमातून, तर खऱ्या अर्थाने ही आपण जे केलेली प्रयत्न आहे याला कुठेतरी यश आलं असं मला वाटेल. अन्यथा पुन्हा एकदा माझ्या पदरी आणि आमच्या सर्वांच्या अखिल भारतीय बुरुड समाजात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशाच येईल असं मला वाटते. तर ते निराशा आली नाही पाहिजे आणि आता कमीत कमी मी एवढंच म्हणेन की जागा हो आणि आपल्या उद्धारासाठी एक पाऊल पुढे आपण टाकायला पाहिजे मित्रांनो. आणि समाज बांधवांनी जागा होऊन आता तरी जागृत व्हा. आज ते 2017मध्ये बांबू डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना झाली आणि 2017पासून आज 6 वर्ष झाले, परंतु त्या 6 वर्षामध्ये आपण बुरुड समाजाने त्या बोर्डाच्या माध्यमातून कुठलाही फंड घेतलेला नाही, कुठलाही योजनाचा आपण लाभ घेऊ शकलो नाही आणि आपण कुठलाच फायदा घेऊ शकलेलो नाही.
ही खूप मोठी शोकांतिका आहे, तरी काही हरकत नाही, दुरुस्त आहे. परंतु आज 3 तारखेच्या मीटिंगच्या नंतर ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ते आपल्याला सर्वपरी मदत करायला तयार आहेत. तर आपल्या समाजामध्ये असे कमीत कमी 2-3 तरी उद्योग सुरू व्हायला पाहिजे, यासाठी सर्व सहकार्य करायला मी स्वतः तुमच्यासोबत त्या कल्याण कुमार साहेबांशी मीटिंग करून द्यायला तयार आहे. अजयजी सोबत येतील. अखिल भारतीय बुरुड समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत तुम्हाला ते योजना मिळवून देण्यासाठी. परंतु गरज आहे तुम्ही पुढे यायसाठी. एवढंच नव्हे तर मला अजून एक सांगायचं आहे की बरेच लोक असं प्रश्न करतात. मी त्यांना हे मुद्दामून सांगितलं कल्याण कुमार साहेबांना की सर, हे तर इतक्या चांगल्या प्रकारचे आर्टिकल्स आमचे समाज बांधव विदाऊट ट्रेनिंगनी बनवतात सुद्धा, परंतु हे बनवत असताना त्यांना मार्केट उपलब्ध नसल्यामुळे ते नाराज होतात. मी त्यांना माझं स्वतःचा अनुभव सांगितलं. मी ग्रॅज्युएशन करत असताना आर्मोरीला माझे जे काका होते बबन हिरापुरे, तर बबन हिरापुरे आणि मी आम्ही सुरुवातीला एक केसांना लावायचं क्लिपपासून सुरुवात केली होती आणि त्यानंतर अनेक अशा गोष्टी बबन हिरापुरे यांनी तयार केलेल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा ते लक्षात आहे, कारण की त्यावेळेस ते गडचिरोलीला म्हणून पोस्टिंग होती त्यांची कल्याण कुमार साहेबांची. तर ते मला म्हणाले की मी गडचिरोलीला जात असताना रोडवरती बरेच असे बांबू आर्टिकल्स ठेवलेले असायचे. तर मी त्यांना आठवण करून दिली की हो, ते आमचे काकाच होते आणि ते खूप आर्टिकल्स असं बनवलेलं होतं. त्यावेळेस सह्याद्री चॅनलवरती दूरदर्शनमार्फत कृषी शोध म्हणून या कार्यक्रमामध्ये त्यांची 1 तासाची मुलाखतसुद्धा प्रसारित झाली होती बांबू आर्टिकल्सवरती. आणि एवढं सर्व करत असताना मी म्हटलं सर की बांबूपासून आर्टिकल्स तर बनवतात पण आपले समाज बांधव, परंतु त्यांना मिळकत मिळत नाही त्यातून, कारण की त्यांना सोर्सच नाही. म्हणजे ते कोणीतरी विकत घेईल आणि त्यांना पैसे मिळतील, त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह होईल, अशा प्रकारचं कुठेही होत नसल्यामुळे ते निरुत्साही होतात आणि मग ते बनवणं बंद करतात. असाच प्रकार आमचा बबन हिरापुरे यांच्यासोबतसुद्धा झाला आणि अनेक कारागीर आहेत म्हटलं त्यांच्यासोबतसुद्धा झालेला आहे. परंतु अजूनही आमचा समाज बांधव अशा प्रकारच्या वस्तू तयार करायसाठी नक्की इंटरेस्टेड आहे म्हटलं. पण त्यांना तो जर मार्ग सापडला की ते म्हणजे शेल करता आलेत आपले प्रॉडक्ट, तर खूप चांगलं होईल म्हटलं. तर कल्याण कुमार साहेबांनी एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली मित्रांनो, आणि ते सर्वांनी काटेकोरपणे ऐका. जे कोणी असं आर्टिकल्स बनवत आहेत ते आर्टिकल्स स्वतः महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड हे तुमच्याकडून परचेस करेल आणि ते मग इतर लोकांना एक्झिबिशनच्या माध्यमातून ते विकतात. मग ते फॉरेनमध्ये असो किंवा भारतामध्ये विविध ठिकाणी ज्या एक्झिबिशन्स होतात त्या एक्झिबिशनमध्ये हे आर्टिकल्स आपल्याकडून परचेस केलेले ते तिथे मांडतात आणि तिथून ते विकतात. तर ते सुद्धा तयार आहेत की आपल्याकडून जे आर्टिकल्स तयार होतील ते स्वतः घ्यायला तयार आहेत बांबू डेव्हलपमेंट बोर्डच्या माध्यमातून. आणि एवढंच नव्हे तर जर तुम्ही त्यांना विकत नसाल तर ते म्हणाले की भारतामध्ये कुठेही जेव्हा एक्झिबिशन असेल बांबू हस्तकलेची, तर त्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला तुमचे बनवलेले आर्टिकल्स मांडायचे असतील तर नेण्याचा राहण्याचा सर्व खर्च हा महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड करेल, इथपर्यंत त्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे मित्रांनो. तर आता आपल्याला आतापर्यंत हे काही मार्ग सापडत नव्हते, परंतु या मीटिंगच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मार्ग सापडायला लागलेत. आणि खऱ्या अर्थाने ही मीटिंग म्हणजे मला तरी खूप आनंद झाला की या मीटिंगच्या माध्यमातून बुरुड समाजाला एक संजीवनी प्राप्त झाली असंच म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही मित्रांनो. आणि या संधीचा आपण नक्की फायदा घ्यायला पाहिजे. आणि आपल्या समाज बांधव जे बरेच जण बांबू आर्ट्स तयार करतात, तर ते बांबू आर्ट्स तयार मला आठवते कोसमतोंडीमध्ये सुद्धा एक आमच्या आत्या आहेत, त्यांचे मिस्टर तिथे बांबू हस्तकला तयार करायचे. कनानमध्ये गराडे म्हणून आहेत, ते सुद्धा बांबू आर्टिस्ट आहेत, ते सुद्धा खूप चांगलं हे करतात.
त्याच्यानंतर ब्रह्मपुरीला अनिलजी गराडे आहेत, घनश्यामजी नागापुरे आहेत, ते सुद्धा बांबू आर्टिकल्स तयार करतात. सानगडीमध्ये बरेच समाज बांधव आहेत, ते सुद्धा बांबू आर्टिकल्स तयार करतात. आणि आरमोरीचे तर बंडूजी गराडे, बबन हिरापुरे हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आर्टिकल्स तयार करतात. आणि बंडूजी गराडे यांचे आर्टिकल्स पाहून तर कल्याण कुमार साहेब एकदम आश्चर्यचकित झालेत की इतकं फाईन दर्जाचं आर्टिकल्स तुमचे समाज बांधव बनवत असतील तर मला त्यांना बिलकुल घेऊन या म्हणे की त्यांना आम्हाला प्रोजेक्ट द्यायचा आहे. इतकं चांगलं सर्व उपलब्ध असताना आपल्याला पुढे भविष्याच्या वाटचालीसाठी थोडी हिंमत बांधायची आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर या सगळ्या गोष्टीला सहकार्य दिलं तर अखिल भारतीय बुरुड समाज संस्था नक्की तुम्हाला एक स्टेप पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे नक्कीच मदत करेल आणि तुमच्यासोबत जिथे म्हणाल तिथे उभे राहायला तयार आहे. आणि अशा प्रकारे मला स्वतःची माझी वैयक्तिक इच्छा अशी आहे की आज आता ह्या सर्व गोष्टी माहीत झाल्यामुळे आरमोरीत या ठिकाणी बंडूजी गराडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या गोष्टीसाठी पुढे यावं. तुम्ही नागपूरला या, एक दिवस आपण ठरवू आणि कल्याण कुमार साहेबांना भेटू आणि त्यांच्या माध्यमातून जो 8 लाखाचा जो आपल्याला सबसिडी भेटणार आहे, ते 8 लाखाची सबसिडी भेटणार आहे मित्रांनो. जे 8 लाख रुपये आपल्याला मिळणार आहेत तर त्यातून आपला हा उद्योग उभारण्यासाठी जे काही मशिनरीज वगैरे लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. आणि ते आपल्याला परत करायचे नाही आहेत, कारण की ते गव्हर्नमेंटकडून आपल्याला सबसिडीच्या स्वरूपात मिळणार आहेत. आणि या माध्यमातून तुम्ही आपला उद्योगधंदा उभारू शकता. म्हणजे यासाठी 0 खर्च आहे तुम्हाला उभारण्यासाठी. आणि अशा प्रकारचे जर उद्योग आपण उभारलं आणि गजबिये साहेबांचं उदाहरण तुमच्याकडे आहे, मग असे आपल्या बुरुड समाजामध्ये गजबिया साहेबांसारखे अनेक बुरुड बांधव आपले आर्टिकल्सचं उद्योगधंदा उभारून, इंडस्ट्री उभारून आपल्या बुरुड समाजासाठीच अनेक रोजगार निर्मिती करू शकतात. आणि कल्याण कुमार साहेबांनी बोलताना हे सांगितलं की आम्ही तुमच्या समाजातले लोकांना नक्की आपण प्रोजेक्ट देऊ आणि फंड पण देऊ, परंतु तिथे एक आम्ही क्लॉज टाकू की या इंडस्ट्रीच्या माध्यमातून किंवा या उद्योगधंद्याच्या माध्यमातून जे काही रोजगार निर्मित होईल किंवा जे काही कारागीर म्हणून तुम्हाला लागतील तर ते कारागीर तुम्ही बुरुड समाजाचेच घेणे हे कंपल्सरी राहील, या प्रकारचा ते क्लॉज तिथे टाकणार आहेत. म्हणजे त्या माध्यमातून या उद्योगामध्ये आपल्याला रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण करता येऊ शकतील. आणि त्याचा पुढाकार बंडूजी गराडेसारखे लोक जर पुढे येऊन केलं तर नक्कीच आनंद होईल आम्हाला. आणि ते खरं तर इतर समाज बांधवांना रोजगार देऊ शकतात. त्याचबरोबर अशोकजी हिरापुरे हे मागील 7 ते 8 वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत. आणि त्यांची मनोमन इच्छा नेहमी अशी वाटायची की सर, ते नेहमी मला भेटायचे की सर, तुम्ही शिक्षणासाठी तर चांगलं काम करता आहे, परंतु आपल्या समाजामध्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी काहीतरी एखादा शासनाच्या मार्फत एखादा प्रोजेक्ट प्रकल्प आपल्याला मिळवून देता येईल का, यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू. नानाभाऊ पटोलेंना भेटू आणि त्यांच्याकडून आपण प्रोजेक्ट घेऊ, या प्रकारचं त्यांची मनोमन इच्छा अशी वाटायची. आणि मी नेहमी म्हणायचा की सर, आपण प्रोजेक्ट तर घेऊ, तुम्ही नोकरीला आहे, मी नोकरीला आहे, पण ज्या प्रोजेक्ट घेतल्यानंतर प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी जे 5-50 लोक लागतात तर ते लोक कुठे आहेत? ते लोक तयार तर पहिल्यांदा करावं लागेल ना आपल्याला. तर ते म्हणाले हो सर, आपण ते करू. परंतु मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही सर्व लोक तयार होणार नाही, तुम्ही लोक असं गट तयार करणार नाही 5-50 लोकांचा, आणि 5-50 लोकांचा गट तयार केल्यानंतर आमच्यासारख्यांना तुम्ही जर म्हटलं तर आम्हालाही विश्वास वाटेल की एखाद्या अधिकाऱ्यांकडून आपण प्रोजेक्ट घेतलं तर हा प्रोजेक्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायला म्हणजे काही अडचण जाणार नाही. नाहीतर प्रोजेक्ट आपण घेऊ आणि मग प्रोजेक्टमध्ये काम करायला जर समाज बांधव उपलब्ध होत नसतील तर तशा म्हणजे फेल्युअर मॉडेल आपल्याला सुरू करायचं नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आतापर्यंत मी अशोकजींना पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही याबाबत.
आणि काल म्हणजे 3 तारखेला ते सोबत होते अशोकजी हिरापुरे सानगडी येथील, आणि ते सुद्धा खूप खुश झालेत या सगळ्या गोष्टी बघून की नक्कीच यामधून म्हणे आपल्याला नवीन मार्ग सापडला सर, आणि आपल्या समाजासाठी काहीतरी 2-3 तरी प्रोजेक्ट आपण यावर्षी सुरू करूया अशी ते सुद्धा बोललेत. परंतु सर्व येऊन म्हणजे थांबतो कुठे, तर तो थांबतो बुरुड समाजातील जे गरजू आणि नवीन पिढी, सुशिक्षित वर्ग हे सर्व जोपर्यंत एकत्रित येऊन अशा प्रकारच्या प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी हिम्मत बांधत नाहीत, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्यापुरतीच मर्यादित राहतील असं मला वाटते. तर म्हणून मी वारंवार आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही हिम्मत करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला कुठेही मागे पडू देणार नाही. आणि अखिल भारतीय बुरुड समाज संस्था हे नेहमी फक्त एकाच उद्देशाने काम करते, आणि तो काम म्हणजे बुरुड समाजाचं आर्थिक, वैचारिक आणि शैक्षणिक प्रगती कशी साधता येईल या गोष्टीसाठी केवळ आणि केवळ अखिल भारतीय बुरुड समाज संस्था कार्य करण्यास इच्छुक आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे जर आपण पुढे आलात तर नक्की आम्ही मदत करू. आणि मला तरी वाटते या व्हिडिओच्या माध्यमातून 3 तारखेच्या जे काही आमची मीटिंग झाली विविध अधिकाऱ्यांसोबत, त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत जे काही आम्हाला मार्गदर्शन मिळालं, जे काही योजनांची माहिती मिळाली, त्या योजनांची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं, आणि ते पोहोचवण्यासाठी लिखित स्वरूपाचा मॅसेजसुद्धा मी तयार करू शकलो असतो. परंतु ते लिखित स्वरूपाचे मॅसेजेस आज समाज बांधव कोणी वाचायलासुद्धा तयार नाहीत मित्रांनो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज रविवार होता आणि मला हा व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली, आणि माझी इच्छा होती की जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली ते इन्फॉर्मेशन जर आपण आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवू शकलो तर समाज बांधवांमध्ये एक प्रेरणा मिळेल, त्यांना एक हिंमत वाढेल, आणि त्यातून जर काही 5-10 लोक जरी पुढे आले आणि या प्रकारचे योजना सुरू करायचा हिंमत केली तर आज 1, उद्या 2, परवा 4 अशा प्रकारचं ते वाढत जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्यापैकी कुणी ना कुणीतरी पुढे येऊन हे उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्या, हेच मला म्हणायचं आहे. आणि बंडूजींना खास करून मी रिक्वेस्ट करेन, कारण की कल्याण कुमार साहेब आपल्यावरती खूप जास्त म्हणजे खुश झालेले आहेत, आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर नागपूरला येण्याची कृपा करावी. आणि अजयजी आणि अखिल भारतीय बुरुड समाजाचे जे पदाधिकारी आहेत ते तुमच्यासोबत आहेत, मी स्वतः तुमच्यासोबत राहणार आहे, आणि आपण भेटूया कल्याण कुमार साहेबांना आणि प्रोजेक्ट प्रपोजल त्यांना देऊया. आणि हा प्रोजेक्ट तुमच्या मार्फत कमीत कमी आरमोरी या ठिकाणी तरी सुरू केलाच पाहिजे अशी आपण अपेक्षा करू. आणि तुम्ही जर पुढाकार घेतलं तर तुम्हाला बघून बाकीचे समाज बांधव पुढे येतील असं मला वाटते. अजून काही समाज बांधव तयार असतील तर त्यांचंसुद्धा स्वागतच आहे. आणि जेवढे जास्त समाज बांधव तयार होतील तेवढे समाज बांधवांना आपल्याला ते प्रोजेक्ट घेता येऊ शकेल. 8 लाखाचं डायरेक्ट सबसिडीचं अनुदान त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे शेती आहे आणि ते शेती करत नाहीत, पडीत आहे, अशा शेतकऱ्यांनीसुद्धा एकत्र येऊन माझ्यापर्यंत संपर्क करा किंवा मला आपलं नाव आणि पत्ता सेंड करा. एक आपण तशी लिस्ट तयार करू, आणि 5-50 शेतकरी जर तयार झाले किंवा नाही 5-50 जरी असले, पण जे काही 10 लोक असतील तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. किंवा एक जरी असेल की सर त्यांनी म्हणा तुमच्यापैकी की सर मला माझ्याकडे शेती आहे, माझ्या शेतीमध्ये बांबू लागवड करायची आहे, तर मी तुम्हाला विश्वास देतो, मी तुम्हाला तुमच्यासोबत कल्याण कुमार साहेबांकडे यायला तयार आहे. आणि तुमच्या शेतामध्ये यावर्षी 2025मध्ये बांबू लागवड कशी करायची, काय करायची याचं सर्व इम्प्लिमेंटेशन करून द्यायला मी तयार आहे मित्रांनो. तर यासाठी ज्यांच्याकडे आव्हान करतो की ज्यांच्याकडे शेती आहे आणि तुम्ही काही पिकवत नाही आहे, तर अशा बांधवांना कमीत कमी म्हणजे तुमचं एकत्र या आणि मला संपर्क करा.
माझ्याकडे वाटेल तर मेसेज करा. माझा नंबर आहे 9096578077. या नंबरवरती जर तुम्ही मेसेज केलं तर मी तुमच्यासोबत स्वतः कल्याणकुमार साहेबांकडे यायला तयार आहे. आणि बांबू शेतीसुद्धा आपण करूया. बांबू शेती करायसाठी काही खूप नांगरणी किंवा ट्रॅक्टर किंवा रोवायसाठी बाया लागतात तसं काहीही नाही मित्रांनो. ते सर्व ट्रेनिंग्स आपल्याला देतील. बांबू हस्तकलेची सुद्धा ट्रेनिंग द्यायला आपण म्हणजे शक्य असेल, तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ. आपल्या आरमोरीला आपले बुरुड समाजाचे संत बाबूरावजी नागापुरे महाराज यांच्या मंदिरामध्ये एक मोठा ऑडिटोरियम तयार केलेला आहे त्यांनी. त्यामध्ये आपल्याला 5-50 लोकांना ट्रेनिंग किंवा वर्कशॉप आयोजित करायचं असेल तर ते सुद्धा मी उपलब्ध करून द्यायला मी तयार आहे. मी बोलेल त्या मंदिराच्या मंडळाशी. आणि आपल्या बुरुड समाजासाठी जर वर्कशॉप किंवा ट्रेनिंग कार्यशाळा तिथे जर आयोजित करायची असेल आणि तिथे आजूबाजूच्या सर्वच म्हणजे गावचे लोक येत असतील, 100-150 लोक, 5-50 लोक इच्छुक, तर त्यासाठी सुद्धा मी तयार आहे. आणि अशा प्रकारे इतकं सारं सपोर्ट द्यायला आम्ही तयार आहोत. फक्त गरज आहे तुमच्यासुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळण्याची. आणि तो प्रतिसाद हा व्हिडिओ बघितल्यानंतर मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो मित्रांनो. आणि या प्रकारचं या मीटिंगमधून जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक केवळ म्हणजे उद्देश होता. त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि अखिल भारतीय बुरुड समाज संस्था नेहमी समाजाच्या प्रगतीसाठी, वैचारिक असो, आर्थिक असो, शैक्षणिक प्रगतीसाठी, या सर्वासाठी कटिबद्ध आहे. आणि अखिल भारतीय बुरुड समाज संस्था आपल्या पाठीशी कायम राहील हा विश्वास मी अखिल भारतीय बुरुड समाज संस्थेचा पदाधिकारी म्हणून आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही यासाठी नक्की प्रतिसाद देणार अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मला पुन्हा निराशा येणार नाही हे मला म्हणजे निराशा येऊ देणार नाही यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न कराल. यासाठी तुम्ही पुढे या. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आपण सर्वांनी एकत्र आपल्या बुरुड समाजाची प्रगती साधूया. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.